मोबाईल त्याचा हे वापर फोटोग्राफर हे सगळं माझ्याकडे द्या बरं का, मला पण आमचीच कार्यकर्ती गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीची काम करणारी आमची एक युवा कार्यकर्ती आदिती बाबर, हिला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रभाग 2 मध्ये आज शहर अध्यक्ष त्यांना तसं पत्र देतात आणि त्यामुळे आमच्या या प्रभागातील 4 उमेदवार या ठिकाणी आहेत. आमचे हे 4 उमेदवार या ठिकाणी आमचे वाघमोडे आहेत, राहुल जाधव आहे, आमची चलवानी आहे आणि आता आमची आदिती बाबर ही या प्रभागातली भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून तिला पुरस्कृत करताना शहर अध्यक्ष तिला तसं आज पत्र देत आहे. समोर 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 हा झालं ना, केलं ना तुम्ही. भारतीय जनता पार्टीचा थँक्यू. भारतीय जनता पार्टीचा समोर 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 अण्णा अण्णा समोर 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 जय श्रीराम, समोर जय श्रीराम, भारतीय जनता पार्टीचा. या ठिकाणी मंजुश्रीताई, त्याचप्रमाणे श्रीकांतजी जगताप यांचं प्रभाग क्रमांक 35 मध्ये समोर 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 बिनविरोध निवड झालेली आहे. समोर 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 आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, आमदार दिंडोरांना तापकीर, विकासनाना दांगड, दीपकजी नागपुरे, आमचे दोन्ही विजयी उमेदवार नगरसेवक श्रीकांतजी जगताप, मंजुषाताई नागपुरे, मी या दोघांचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि पुणेकरांना धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठी देतो की पुणेकरांनी जो विश्वास वारंवार भारतीय जनता पार्टीवरती व्यक्त केला आणि याही निवडणुकीमध्ये जसं काल मी म्हणालो की पुण्याचा यावेळीचा महापौर सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे, त्याची मुहूर्तमेढ आज रोवली गेली आणि पुणेकरांचं जनमत, त्याचा कौल, जनाधार हा भारतीय जनता पार्टी बरोबर असल्याचा एक साक्षात्कार म्हणूया किंवा एक जाणीव आमच्या विरोधकांना झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जनतेचा कौल लक्षात घेऊन जनतेचा एकूण भारतीय जनता पार्टीच्या प्रति विश्वास जो दिसतोय तो पाहून माघार घेतली आणि म्हणून आमचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि आता राहिले फक्त 123 राहिले. त्यामुळे आम्ही जो संकल्प केलाय की पुणेकरांच्या विश्वासावरती पुणेकर आमच्या सोबत कायम राहिले आणि आम्ही जे काही काम केलं असेल, मागच्या 5 वर्ष भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये सत्तेत होती आणि मागच्या 11 वर्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे योगदान या दोन्ही सरकारचं पुण्यासाठीच आहे हे पुणेकर जाणतात, हे पुणेकर ओळखतात आणि पुणेकर ते रोज अनुभवतात आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या प्रती जी काही जनभावना मला असं वाटतं या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे उमेदवार गोळा करून आणलेले जे काही गोळा करून आणलेले उमेदवार होते, शेवटी त्यांच्या लक्षात आलं इथं काय आपली डाळ शिजणार नाही आणि म्हणून याच पुणेकरांच्या विश्वासावरती पुणेकर हे आमच्या सोबत राहणारे हे जेव्हा ओळखलं जाते तेव्हा माघार ही निश्चित होतीये आणि म्हणून आनंद नाही होणार, कारण की माझ्या ताईला, जिने आज मला लहान बहीण म्हणून स्वीकारलंय, तिचं काही कारणास्तव नाकारण्यात आलं आणि त्या जागी मला दिलं गेलं. त्याबद्दल मी पूजाताईंचं आणि धनंजय भाऊंचं खूप खूप आभार व्यक्त करीन, कारण की ही वेळ अशी खूपच अनुकूल आहे. म्हणजे एखाद्याच्या दुःखावर आपण आनंद मानायचा हे मला बिलकुल आवडत नाही आणि हे आपल्या सांस्कृतिक शिकवलेलं पण नाही आहे.
सो मला हे पद नाकारताना खूप मनावर असं भरून आलं आहे की मला त्या गोष्टीचा दुःख होतं आहे आणि मला ते सांगताना त्रास होतोय. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? नक्कीच अतिथी ताई एक उच्च शिक्षित वुमन आहे, गर्ल आहे आणि 100% सांगतो आमचा पॅनल इतका स्ट्रॉंग झालेला आहे की आम्ही 4ही उमेदवार निवडून येणार आहोत. काय सांगशील? परत एकदा भारतीय जनता पार्टीनी एक यंग कॅन्डिडेटला परत आमच्या पॅनलला जोडलेलं आहे. तर वेल क्वालिफाईड, मेक अ ब्राईट फ्युचर. तर आमचा 2 नंबर प्रभागाचा ब्राईट फ्युचरच समोर दिसतोय आम्हाला. भाऊंचं काय मत आहे या सगळ्या संदर्भात? प्रथमतः आमच्या भारतीय जनता पार्टीकडून जे इच्छुक उमेदवार होते, आज सर्व इच्छुक उमेदवारांनी पक्षाचा आदेश मानून या आमच्या 4ही पॅनलला एकमताने बहुमताने पाठिंबा दिलेला. मी प्रथमतः त्या ज्यांनी आमच्या भाजपच्या उमेदवारांना अधिकृतरित्या पाठिंबा दिला आणि पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज न होता पक्षाबरोबर थांबले, अशा सर्वांना मी मनापासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यामध्ये आमचे राजू शेठ बापना असतील, सुधीर बाप्पू सरोदे असतील, डॉक्टर भाग्यश्री कदम असतील, त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शिका श्यामाताई जाधव असतील, त्या भागातले नंदाताई जालिंदर कांबळे असतील, त्याचबरोबर ऐश्वर्याताई पवार, आमच्या सगळ्यात म्हणजे आमचे मोठे बंधू आदरणीय सुभाष भाऊ चव्हाण हे 2 गटातनं इच्छुक होते, तरी देखील त्यांनी त्यांची उमेदवारी नाकारली असताना त्यांनी कुठलेही हेवा दावे न करता पहिल्या दिवसापासून प्रचारामध्ये आघाडी घेतली. आज आम्ही इथं उमेदवार जरी असलो तरी ते त्या ठिकाणी बसून पक्षाचं सगळं नियोजन करतात. ते आज संध्याकाळी 7 वाजता आमच्या कार्यकर्त्यांचा सर्व मेळावा त्यांनी त्या ठिकाणी राबवलेला आहे. आमचे दुसरे ॲडव्होकेट केशरकर वकील आहेत, त्यांनी देखील मोठ्या मनाने आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय ते घेत आहेत. त्यांचं देखील मतदारांना एकच विनंती आहे की येणाऱ्या काळात त्या ठिकाणचे जे प्रस्थापित आहे त्या प्रस्थापित त्यांची घराणेशाही चालवण्याचा विचार करतात. एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची कोणतीच भूमिका त्यांच्या कृतीतून दिसत नाही. तर येणाऱ्या काळामध्ये या प्रस्थापितांना आणि त्यांच्या धनशक्तीला घरी बसवण्याचं काम या मतदारांनी करावं एवढीच मी विनंती करतो. आणि आमचं विजन येणाऱ्या काळात थोड्याच दिवसात म्हणजे आज रात्रीपासूनच आमचं विजन तुमच्या समोर येईल. आम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उमेदवार हे उच्च शिक्षित आहे, आधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहे. आज AI टेक्निकचा जमाना आहे आणि AI माध्यमातून येणाऱ्या काळात प्रभाग हा आधुनिकतेकडे कसा वाटचाल करेल हेच आमचं ध्येय आणि धोरण राहणार आहे. अदितीताई, तुमच्यासाठी प्रश्न आहे. ही सगळी लढत असणार आहे, किती चुरशीची असेल तुझ्यासाठी, काय सांगते? ही लढत एक जसं आता राहुल भाऊ पण म्हणले की प्रस्थापितांना घरी बसवायचंय. हो, हे गोष्ट खरी आहे. कारण की कसं आहे की त्यांनी जो आपण म्हणतो की एक सामान्य कुटुंबातनं ज्यावेळेस व्यक्ती येते त्याला त्या व्यक्तीची तळमळ कळत असते, त्याला त्या नागरिकांची तळमळ कळत असते की आपण काय केलं पाहिजे आणि काय ॲक्च्युअल नीड आहे, ही नीड कुठे पूर्ण केली पाहिजे आणि काय डेव्हलपमेंट सोसायटीला रिक्वायरमेंट आहे, ती डेव्हलपमेंट एक यूथ देऊ शकतो ज्यावेळेस ते एक कॉमन फॅमिली बॅकग्राऊंडमधनं येतात. लेट्स होप की आम्ही बिंग अ यूथ विल मेक चेंज फॉर आवर प्रभाग. थँक्यू. धन्यवाद.